हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर कालच आपण स्टार्ट केलेला आहे स्टडी. वी हॅव स्टार्टेड दी लेसन बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण 2.5 आपण काल सुरू केला होता. त्यामध्ये आपण बघितलं होतं की हाऊ द कॅरेक्टर स्वामी वॉज. ही वॉज अ टॉकेटिव्ह पर्सन, ही वॉज अ किड वन. एक लहान मुलगा होता की जो 10 वर्षाचा मुलगा होता. हाऊ ही डिस्क्राइब्ड हिअर, हाऊ ही हॅड मेन्शन अबाउट दी कॅरेक्टर स्वामी. ही वॉज अ मिशियस लिटिल किड अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule, as we have seen that. तर आपण बघितलं होतं की तो 10 वर्षाचा मुलगा होता, खोडकर मुलगा होता. ही जी घटना घडलेली आहे ती त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, म्हणजे भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. ॲट द सेम टाईम ही हॅज मेन्शन आर ही हॅड रिटन सच टाईप ऑफ स्टोरी. त्यानंतर आपण बघितलं होतं की स्वामी हा कसा टॉकेटिव्ह मुलगा आहे, बडबड्या मुलगा आहे. त्यानंतर त्याची लाईफ फेस करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत बघितली आपण. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की बाकीची सगळी मुलं घरी परतली शाळेतून तरीसुद्धा हा मात्र काय करते, काहीतरी खोड्या करत बसायचा. आता काहीतरी खोड्या म्हणजेच काय, तो उन्हामध्ये खेळायचा, त्यानंतर काहीतरी लाथा मारायचा, झाडावरती चढायचा, काही तोडफोड करायचा किंवा इतरांना त्रास द्यायचं काम करायचा. त्याला हॅरासमेंट आपण म्हटलं होतं. तर अशी ही गोष्ट आपण या टिपिकल बॉयबद्दल, द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोईंग अप, सच टाईप ऑफ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, काहीतरी नुकसान करणे हाच त्या या स्वामीचा हेतू असायचा. तर इथं अशा प्रकारचा हा टिपिकल बॉय आपण बघितला होता. तर त्यानंतर या आर के नारायणनी पुन्हा या स्वामीबद्दल, हा जो 10 वर्षाचा मुलगा जो आहे त्याच्या मनाशी जाऊन की आतमध्ये डीपली जाऊन त्यांनी हा विचार करून अशा प्रकारच्या गोष्टी ह्या अगदी उत्कृष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की इथंसुद्धा वाचकांना असं फील होतं आहे, दे फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी attached with the character as the story progress. म्हणजे when the story progress, जेव्हा ही स्टोरी पुढं जाते तेव्हा आपणसुद्धा त्या कॅरेक्टरशी अगदी जवळ जातो आहोत असं वाटतं किंवा असं भासतं. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. हे सुद्धा मेन्शन केलं होतं की हीच ती नारायणची काय की जादू आहे. त्यानंतर आपण बघितलं की या पुस्तकाचं इम्पॉर्टन्स जे आहे, सिग्निफिकन्स त्याला म्हणतो आपण, तर हे सुद्धा इथे सांगितलं की इट इज नॉट ओनली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. जरी हे पुस्तक जे आहे ते लहान मुलांसाठी असलं तरीसुद्धा या पुस्तकामध्ये आपण बघितलं की हे पुस्तक फक्त इंटरेस्टिंगच नव्हतं, आवड निर्माण करणारच नव्हतं, तर अगदी टॉप टू बॉटम म्हणजे अगदी नखशिकांत सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हे पुस्तक जे आहे की ते असं वाचण्यायोग्य आहे. किंवा एकदा आपण वाचायला बसलो की अगदी कधी एकदा पुस्तक संपेल किंवा त्याशिवाय आपण उठायलाच बघत नाही, इतकं आपण त्या स्टोरीशी लीन झालो असतो. त्यानंतर आपण बघितलं की स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स ऑफ टीन्स अलाइक. हे पुस्तक जे आहे ते इट इज ऑल्सो वाईडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. हे सुद्धा आपण बघितलं की शाळेमध्ये काही स्कूलमध्ये, आशिया खंडामध्ये काही अशा स्कूल आहेत की ज्या स्कूलमध्ये लिटरेचरचा अभ्यास करणारे, साहित्याचा अभ्यास करणारे जे स्टुडंट्स होते त्यांना एक टेक्स्टबुक म्हणून सुद्धा या पुस्तकाचा वापर केला गेला. त्यानंतर आपण बघितलं की जरी हे टेक्स्टबुक म्हणून वापरलं असतं तरीसुद्धा यामध्ये काही ग्रामर कंटेंट नाही आहे. असं वाटलं की त्यामध्ये हेवी ग्रामर असावं किंवा त्यामध्ये काही अस्पष्ट भाषा असावी किंवा वेगळी परिभाषा असावी, अवघड शब्द असावे, असं काहीच नव्हतं. ॲक्च्युली ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. खरं पाहता हे पुस्तक बरोबर त्याच्या उलटं आहे. म्हणजे अगदी स्पष्ट भाषा आहे, एक चांगली परिभाषा त्यामध्ये मेन्शन केलेली आहे. त्यामध्ये अजिबात हेवी ग्रामरसुद्धा यामध्ये यूज केलेलं नाही. तर असं हे पुस्तक सगळ्यांना आवडणारं, सगळ्यांना समजणारं असं हे पुस्तक होतं. इथंपर्यंत आपण पार्ट बघितला होता. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम हिअर. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R K Narayan. आता इथं हे स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं हे जे बुक आहे हे एवढ्या सिम्पल इंग्लिशमध्ये यूज केलेलं आहे की इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की अशा प्रकारच्या एक जिनियस व्यक्तीनं, आर के नारायण, हे पुस्तक एका सिम्पल इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे स्वामी आणि फ्रेंड्स नावाचं हे पुस्तक जे लिहिलं आहे ते अगदी सिम्पल इंग्लिशमध्ये सगळ्यांना समजेल, अगदी स्पष्ट भाषेमध्ये सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यावरती तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही, तुम्ही कल्पनासुद्धा करणार नाही की इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक आर के नारायण. म्हणजे हे पुस्तक जे आहे ते एका जीनियस व्यक्तीने म्हणजे आर के नारायणनी लिहिलं आहे. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन, सिम्पल, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आता या पुस्तकामध्ये जे इंग्लिश यूज केलेलं आहे ते कसं आहे बघा, प्लेन अँड सिम्पल, म्हणजे अगदी सरळ, सहज समजेल, सोप्या भाषेमध्ये, सिम्पल, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स. कुठलेही ट्रबलिंग वर्ड्स त्यामध्ये यूज केलेले नाही. डिफिकल्ट वर्ड्स जे आहेत की जे लोकांना कळणार नाही, लहान मुलांना कळणार नाहीत, असे त्यामध्ये अजिबात त्यांनी यूज केलेलं नाही. म्हणजे एस्पेशली
त्यांनी काय केलेलं आहे की विशेषतः लहान मुलांना डोळ्यासमोर धरून त्यांनी हे बुक लिहायचा प्रयत्न केलेला आहे. आल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. पुन्हा या बुकमध्ये या बुकचा साधेपणा जो आहे, सिम्प्लिसिटी त्याला म्हणतो आपण, तो कशातून दिसून येतो बघा. शी हॅड आल्सो यूज द सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. Simple sentences, short sentences as also used by him, and it adds the beauty as well as simplicity of the book. बघा त्यामध्ये साधी भाषा, सोपी भाषा, सरळ भाषा, लहान लहान सेंटेन्स, शॉर्ट सेंटेन्स यूज केलेले आहेत. त्यामुळं खरोखर या पुस्तकाचा साधेपणा जो आहे तो साधेपणा इथं दिसून येतो त्यांच्या लिखाणाच्या पद्धतीवरून. पुढं म्हटलं आहे, इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिशियस 10-year-old इंडियन बॉय. अगोदर आपण बघितलेलं आहे की इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन, सुरुवातीलाच डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे की दॅट बुक इज अबाउट अ मिशियस 10-year-old इंडियन बॉय. तर हे पुस्तक जे आहे ते एका 10 वर्षाच्या खोडकर मुलाबद्दल, की जो इंडियन आहे, भारतीय मुलाबद्दलचे पुस्तक आहे, हे सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे. And some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. म्हणजे काही पालकांना असं वाटेल, काही पेरेंट्सना असं वाटेल की आमची मुलं अगोदरच खोडकर आहेत आणि पुन्हा अशा प्रकारच्या या खोडकर मुलाचं पुस्तक वाचल्यानंतर ते आणखीनच खोडकर बनतील, असं काही पालकांचं मत होतं. बघा काही पेरेंट्सना असं वाटतं आहे की त्यांना अशी काळजी लागली की स्वामी आणि फ्रेंड्स नावाचं पुस्तक जे आहे ते एका खोडकर मुलाबद्दल आहे. स्वामी नावाचा एक खोडकर मुलगा आहे, 10 वर्षाचा मुलगा आहे, आणि अशा खोडकर बद्दलचं जर पुस्तक जर वाचलं आमच्या मुलाने तर नक्कीच तीसुद्धा बिघडतील, त्यांनासुद्धा अशा प्रकारची वाईट सवयी लागतील, असं काही पेरेंट्सना वाटते. बट हिअर ही वॉन्ट्स टू टेल अस दॅट बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पास द मिस्चिफ of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. आता इथे एक वर्ड आला बघा, encompass. The word encompass means what? Circles around. But the book is as such that it encompass the mischief of the kids in a view of the kid which is harmless. जरी इथं या मुलाच्या खोडकरपणा किंवा काही खोड्या मेन्शन केल्या असतात तरीसुद्धा हे पुस्तक कसं आहे, हार्मलेस आहे. त्यामध्ये कुठलाही गुण जो आहे तो गुण घेण्यासारखा नाही किंवा कुठलीही मुलं ते फॉलो करणारसुद्धा नाही आहेत. अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह, आणि खरोखर त्याच्या दृष्टिकोनातून हे कसं आहे, प्युअर आहे. आणि त्यामुळे लहान मुलांनासुद्धा हे वाचण्यासारखं आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टींची तुम्ही काळजी करू नका, असं यातून या आर.के. नारायणला सांगायचं आहे. Also, amidst all this mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. आता या खोडकर तर आहेच, पण त्याहीपेक्षा अजून काही गोष्टी आहेत की ज्या घेण्यासारख्या आहेत. हाऊ ही वॉज, तो ॲक्च्युली फाइंड द स्वामी इज अ लविंग अँड केअरिंग किड. स्वामी इज इज ऑल्सो लविंग पर्सन, टेंडर किड, जो हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. बघा आता स्वामी हा कसा आहे, प्रेमळ आहे, टेंडर आहे, नाजूक मुलगा आहे, सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. म्हणजे या गोष्टीसुद्धा ते घेण्यासारख्या आहेत. म्हणजे फक्त खोडकर गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत त्यासुद्धा फक्त घ्यायच्या नाहीत, तर या गोष्टीसुद्धा आपण घेतल्या पाहिजेत. कसा आहे, तो प्रेमळ आहे किंवा टेंडर किड आहे, सेन्सिटिव्ह आहे. इट इज ऑल्सो known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. याचा अर्थ असा होतो की जी खोडकर मुलं असतात, मिस्चिवस किड्स एस्पेशली, दे आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. खरोखर ती कशी असतात, सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात. ये द वर्ड सेन्सिटिव्ह मीन्स वॉट, क्विक टू अंडरस्टँड फिलिंग्स ऑफ अदर्स. म्हणजे इतर लोकांच्या भावना किंवा फिलिंग्स जे आहेत ते पटकन समजून घेणारे असतात, संवेदनशील असतात. म्हणजे जी मुलं खरोखर मिस्चिवस असतात, खोडकर असतात, अकॉर्डिंग टू आर.के. नारायण, ती खरोखर कशी असतात, सेन्सिटिव्ह असतात, क्विक टू अंडरस्टँड फिलिंग्स ऑफ अदर्स, इतरांच्या भावना पटकन समजून घेणारे असतात. अँड लविंग पीपल ऑफ ऑल, आणि इतरांच्यावरती किंवा लोकांच्यावरती प्रेम करणारी अशी प्रेमळ लोकही असतात. दोज हू आर मिस्चिवस वन, की जी मुलं खोडकर असतात ती. ओके, त्यानंतर पुढं काय म्हटलं बघा, अँड आर.के. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर.के. नारायण खरोखर अशा प्रकारचं एक महान काम केलेलं आहे. हे कॅरेक्टर पुढं आणून किंवा हा जो खोडकर मुलगा आहे तो खोडकर मुलगा पुढं आपल्यासमोर आणून वाचकांना दाखवून किंवा त्याच्या ज्या काही खोड आहेत किंवा तो सेन्सिटिव्ह आहे, लविंग आहे, केअरिंग आहे, टेंडर किड आहे, किंवा ही ऑल्सो लव्स पीपल ऑफ all these things he had mentioned in these books regarding Swami, who was a talkative person, mischievous kid, but and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. आणि खरोखर R.के. नारायणने अशा प्रकारच्या मुलाचं वर्णन यामध्ये करून त्यांनी हे एक महान कार्य केलेलं आहे असं म्हणण्यासारखं ठरेल. आता पुढं बघा काय मेन्शन केलं आहे त्यानंतर. सो इन कंक्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. बघा
इथे येतात या पुस्तकाचा समारोप करताना त्यांनी सांगितलं की इन कंक्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सगळ्या वयाच्या कुठल्याही वयाच्या मुलांसाठी हे पुस्तक वाचण्यासाठी खूप चांगलंच आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, काही मुलं या पुस्तकाचा वाचताना आनंद घेतील. ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, ज्या लोकांना या पुस्तकाचा आनंद घ्यायचा आहे ते सुद्धा एन्जॉय करतील, किंवा ज्यांना आपलं इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे, सुधारायचं आहे, ते सुद्धा हे पुस्तक वाचू शकतात. कारण यामध्ये सिम्पल सेंटेन्स यूज केलेले आहेत, किंवा प्रॉपर सेंटेन्सेस यूज केले आहेत, शॉर्ट सेंटेन्सेस यूज केलेले आहेत. आणि त्यामुळं दोज हू वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर राईट इंग्लिश स्किल्स दे ऑल्सो कॅन रीड दिस बुक. तर त्यांनासुद्धा हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे. ज्यांना कुणाला आपलं इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे, ज्यांना पुस्तकात वाचण्याची आवड आहे, ज्यांना अशा प्रकारच्या टॉकेटिव्ह स्टोरी असणाऱ्या मुलाच्या स्टोरी वाचायला आवडतात, किंवा किड्स स्टोरी ज्यांना आवडतात, तर अशा मुलांनासुद्धा ते हे पुस्तक वाचण्यासाठी चांगलं आहे. त्यामुळं असं इथं म्हटलं की इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. अबाउट दी ऑथर, त्यानंतर काय मिळवायचं, अबाउट दी ऑथर. हिअर इट इज अबाउट दी ऑथर. आता हे लेखक जे आहेत म्हणजे कोण, आर के नारायण, त्यांच्याविषयी थोडक्यात दिलं बघा. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. आपण बघितलं की स्वामी अँड फ्रेंड्सचे हे जे लेखक आहेत हे आर के नारायण, इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, म्हणजे भारताच्या एका महान लेखकांपैकी, अनेक महान लेखकांपैकी एक महान लेखक, रायटर म्हणून यांची ख्याती आहे. कोणाची, आर के नारायणची. आर के नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. बघा, आर के नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. म्हणजे इंडियामध्ये, भारतामध्ये आतापर्यंत प्रोड्यूस केलेले असे अनेक काही लिटररी वर्क्स आहेत, साहित्याचे जे काही क्षेत्र आहेत, तर त्यामध्ये आर के नारायणचं नावसुद्धा पुढं आहे. ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ दी आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स. अशा प्रकारचे आउटस्टँडिंग जे लिटररी वर्क्स आहेत ते भारतामध्ये जे प्रोड्यूस केलेले आहेत, तर त्यामध्ये आर के नारायणचं नावसुद्धा पुढं येतं आहे. तर ते सुद्धा यासाठी एक जबाबदार व्यक्ती आहेत. ही वॉज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ दी आउटस्टँडिंग वर्क वॉट एवर ही हॅड डन, वॉट एवर he has produced. And this book in a particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. म्हणजे आता ॲक्च्युली हे बुक जे आहे ते बुक कधी लिहिलेलं आहे, आपण या सुरुवातीला बघितलं इंट्रोडक्शनमध्ये की हे पुस्तक कधी लिहिलं आहे, की भारत जेव्हा किंवा इंडिया आपला जेव्हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, कंट्रोलखाली होता, ब्रिटिशांचं आपल्यावरती वर्चस्व होतं, त्यावेळेस हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे त्यावेळेचा जो काळ होता, तर त्या काळानुसार त्यावेळची परिस्थितीसुद्धा त्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे. अँड दिस बुक इन अ पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया. इसेन्स मीन्स वॉट, स्पिरिट. इसेन्स मीन्स वॉट, स्पिरिट. स्पिरिट ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. म्हणजे त्यावेळेस एखाद्या टिपिकल टीनेज किडचं, किशोरवयीन मुलाचं माइंड काय असेल, मनामध्ये कुठल्या गोष्टी असतील, किंवा ब्रिटिशांचं रुलिंग जे आहे ते सुद्धा त्यांनी यामध्ये मेन्शन करायचा प्रयत्न केला आहे. कुठल्या पुस्तकामध्ये, स्वामी अँड फ्रेंड्स. तर याचे ऑथर कोण आहेत किंवा रायटर कोण आहेत, आर के नारायण. वन ऑफ दी रिस्पॉन्सिबल फॉर मेनी आउटस्टँडिंग लिटररी वर्क. म्हणजे अगदी असामान्य असं लिखाण करायचं काम या आर के नारायण यांनी केलेलं आहे. आणि त्याचा सगळ्याचा सार म्हणजे काय, की त्यांनी या बुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये ब्रिटिश रूल ब्रिटिश रुलिंग असतानासुद्धा त्यांनी हे पुस्तक अशा प्रकारे लिहिलं आहे. आणि एका टीनेज इयर्स बॉयचं किंवा एका किशोरवयीन मुलाचं जे माइंड आहे किंवा त्याचं लाईफ जे आहे ते लाईफसुद्धा इथं यामध्ये मेन्शन करायचा प्रयत्न यांनी केला आहे. त्यानंतर पुढं काय मिळेल का, अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आता एवढंच नाही तर त्यांची इतर अजून काही भरपूर अशी कामं आहेत की त्यामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड आहेत बघा. मालगुडी डेज. आता यापूर्वी आपण बघितलं असेल की मालगुडी डेज एक दूरदर्शनवरती पूर्वी मालिका लागायची, मालगुडी डेज नावाचीच. तर त्यावरचं त्याचं म्युझिक, त्यांची लाईफस्टाईल, तिथं जगण्याची पद्धत, त्या लोकांची वावरण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, म्हणजे हे सुद्धा काय असणार की अंडर ब्रिटिश रुलिंग त्या दरम्यानच त्यांनी हे केलं असणार आहे. त्यामुळं त्यावेळची जी पद्धत आहे ती सुद्धा इथं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ॲज वी ऑल सीन दॅट Malgudi days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, shortened modern prose version of the Indian epic. बघा, तर त्यांचं इथं लिटररी वर्क दिलेलं आहे. त्यामध्ये मोस्टली इथं मालगुडी डेज विच इज व्हेरी फेमस, ॲज वी हॅव सीन दॅट
दूरदर्शनवरती आपण बघितलेलाच आहे. त्यानंतर द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज द रामायणासुद्धा त्यांनी काही पार्ट जो आहे शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन एपिक, म्हणजे भारतीय महाकाव्यामध्ये जो काय मॉडर्न प्रोज जो व्हर्जन आहे, आधुनिक प्रोज व्हर्जन, तर त्याचं लिखाणसुद्धा याने केलेलं आहे रामायणाचं. तसंच द महाभारता इट इज ऑल्सो शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन एपिक, म्हणजे भारतीय महाकाव्य आपण बघितलं की महाभारत किंवा रामायण आहे त्याचंसुद्धा मॉडर्न प्रोज व्हर्जन जे आहे, आधुनिक प्रोज व्हर्जन, तर ते सुद्धा यांनी त्याचं रूपांतर केलेलं आहे. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आणि त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर तुम्ही त्यांच्या वाचनाची ही जर सवय तुम्हाला आवडायची असेल किंवा तुम्हाला इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करायचं असेल, बाकीच्या गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या असतील तर, किंवा तुम्हाला वाचनाची आवड असेल तर यू मस्ट हॅव टू टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या गोष्टी बघितल्या पाहिजेत. यांच्या मालगुडी डेज बघितले पाहिजे तुम्ही. द गाईड, द पेंटर ऑफ थिंग्स ॲज वेल ॲज द रामायणा द मॉडर्न प्रोज ॲज वेल ॲज महाभारता मॉडर्न प्रोज व्हर्जन जे आहे ते या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की आर के नारायण हे नेमके कसे होते. तर इथं आपण बघितलं की या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे, बुक रिव्ह्यू बघितलेला आहे. तुम्हाला अशा प्रकारे एखादा बुक रिव्ह्यू तुम्हाला लिहायला जर विचारला एखाद्या स्टोरीचा तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. आता इथं एक एक्झाम्पल दिलं बघा तसं, रेफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. आता इथं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे. त्या स्टोरीचा आपल्याला काय करायचा, बुक रिव्ह्यू लिहायचा. लेसन 2.2 बाय रस्किन बॉन्ड लिहिलेलं लेसन आपण बघितलेला आहे. रीड इट केअरफुली अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द सेम कीपिंग द फॉलोइंग पॉईंट्स इन माइंड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की खाली दिलेले पॉईंट्स आहेत त्या पॉईंटच्या आधारे काय करायचं आहे, याचा बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. आता यामध्ये पॉईंट्स काय काय दिले बघा, लक्ष द्या. नेम ऑफ स्टोरी अँड रायटर और ऑथर. त्या स्टोरीचं नाव काय आपल्याला माहीत आहे, द बॉय हू ब्रोक द बँक. त्याचे रायटर कोण आहेत, ऑथर कोण आहेत, रस्किन बॉन्ड आहेत, हे सुद्धा माहीत आहे. तर हे घ्या तुम्ही. टाईप ऑफ स्टोरी कशा प्रकारची आहे, किंवा बॅकग्राऊंड अँड सेटिंग, टाईम अँड प्लेस, म्हणजे स्टोरी कधी घडलेली आहे. म्हणजे ही ॲक्च्युली आता इथं आपण बघितलं की आर के नारायण हे जे स्वामी आणि फ्रेंड्स लिहिलेले आहे ते कधीचे आहे, आपण काय म्हणतो त्याला, प्री इंडिपेंडंट एरा. तर त्यावेळेसची ही स्टोरी आहे. तशी याचं स्टोरीचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा टाईम अँड प्लेस काय आहे, किंवा यामध्ये मेन कॅरेक्टर्स कुठले आहेत आपण बघितलेलं आहे की नातू आहे, सीताराम आहे, त्यानंतर मिसेस श्रीवास्तव आहेत, भूषण आहेत, मिस्टर भूषण आहेत, ओल्ड गणपत वॉज द बेगर, त्यानंतर दीपचंद वॉज द बार्बर, सेठ गोविंदराम बँक ओनर. या सगळ्या गोष्टी किंवा ही मेन कॅरेक्टरमध्ये मेन्शन करा. प्रॉब्लेम्स फेस, नातूला कुठले कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेत, किंवा त्या बँक मॅनेजरला कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेत, या गोष्टी तुम्ही मेन्शन करा. लँग्वेज यूज्ड, ती भाषा त्यामध्ये कशी यूज केलेली आहे रस्किन बॉन्डनी, म्हणजे इट इज इझी टू अंडरस्टँड किंवा लोकसुद्धा त्याचा आनंद घेतील अशी भाषा त्यामध्ये यूज केलेली आहे, हे तुम्ही लिहा. व्हॉट यू लाईक अबाउट द स्टोरी, स्टोरीमध्ये तुम्हाला कुठला पार्ट जास्त आवडला ते तुम्ही सांगू शकता. यामध्ये ह्युमरसुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर व्हॉट यू डिड नॉट लाईक अबाउट इट, म्हणजे तुम्ही क्रिटिसाईजसुद्धा करू शकता, त्या गोष्टीवरती टीकासुद्धा करू शकता. तुम्हाला कुठला पार्ट आवडला नाही हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी, तुमचं जे ओपिनियन आहे अबाउट द स्टोरी ते सुद्धा आपण इथं सांगू शकतो क्लिअरली. तर इथंपर्यंत आपल्याला पार्ट बघायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे की यावरती तुम्हाला एक हा बुक रिव्ह्यू तयार करायचा आहे. रिमेनिंग जो लेसन आहे पुढचा लेसन जो आपण तो नेक्स्ट पिरियडमध्ये घेतो आहे. ओके, थँक्यू.